नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आतापर्यंत कोणतीही विदेशी कंपनी इंडियामध्ये इलेक्ट्रिक व्हेइकल इम्पोर्ट करत असेल, तर त्या कंपनीवर 70 ते 100% चा टॅक्स लागत होता. म्हणजे ती कंपनी जर 100 रुपयांची आपली इलेक्ट्रिक व्हेइकल कार इंडियामध्ये इम्पोर्ट करत असेल, तर ती टॅक्स लागून इंडियामध्ये 170 ते 200 रुपयांची होत असेल. परंतु मित्रांनो, याचसाठी आता इंडियन गव्हर्नमेंटने इलेक्ट्रिक व्हेइकल मॅन्युफॅक्चरिंग पॉलिसी गाईडलाईन लॉन्च केली आहे. आणि मित्रांनो, ज्या गाईडलाईन या कंपन्या फॉलो करेल, त्या कंपन्यांवर फक्त आता 15% चा टॅक्स लागेल. तर चला बघूया कोणत्या आहे या गाईडलाईन आणि या गाईडलाईनचा इम्पॅक्ट इंडियाच्या कोणत्या कंपन्यांवर आपल्याला पाहायला मिळू शकतो. म्हणजे या गाईडलाईनमुळे आपण कोणत्या कंपन्या स्टडी करू शकतो. तर तुम्ही सगळ्यात पहिले इथे बघू शकता की गव्हर्नमेंटने इलेक्ट्रिक व्हेइकल मॅन्युफॅक्चरिंग पॉलिसी गाईडलाईन लॉन्च केल्या. आणि मित्रांनो, इंडियाने जी आपली इलेक्ट्रिक व्हेइकल पॉलिसी नवीन लॉन्च केली आहे, ही कशासाठी केली आहे, तर अट्रॅक्ट मॅन्युफॅक्चरर ऑफर्स इम्पोर्ट टॅक्स कट्स आणि लोकल प्रोडक्शन बूस्ट म्हणजे वाढवण्यासाठी. तर चला या गाईडलाईनला अजून थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, आपण ज्या गाईडलाईन बघणार आहोत, ज्या विदेशी कंपनींनी त्या फॉलो केला, तेव्हाच त्या कंपनीला फक्त 15% चा टॅक्स लागू होईल. या गाईडलाईन पूर्णपणे त्या कंपन्यांना फॉलो करावे लागेल, तेव्हाच त्या कंपनीवर फक्त 15% चा टॅक्स लागू होईल. तर मित्रांनो, सगळ्यात पहिली जी गाईडलाईन आहे ती म्हणजे इलेक्ट्रिक 4 व्हीलर्सच्या मॅन्युफॅक्चरिंगसाठी मिनिमम 4,150 कोटी रुपयांचे इन्व्हेस्टमेंट करावे लागेल इंडियामध्ये मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी सेटअप करण्यासाठी. आणि मित्रांनो, या 4,150 कोटी रुपयांच्या मिनिमम इन्व्हेस्टमेंटमध्ये लँडसाठी जे इन्व्हेस्टमेंट केल्या जाईल ते इन्क्लूड नाही. आणि मित्रांनो, मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी मंजुरीनंतर 3 वर्षाच्या आत सुरू म्हणजे तिथे कामकाज सुरू करावे लागेल. फक्त 3 वर्षाच्या अंदर. असे नाही की मंजुरी मिळाली आणि आपण कधीही तिथे काम सुरू करू, असे नाही. 3 वर्षाच्या आत त्या कंपनीला अप्रूव्हल मिळाल्यानंतर कामकाज सुरू करावे लागेल. आणि मित्रांनो, इथे जी इलेक्ट्रिक 4 व्हीलर्स बनेन त्यामध्ये 25% मिनिमम डोमेस्टिक व्हॅल्यू ॲडिशन करावे लागेल 3 वर्षामध्ये. म्हणजे सेम पिरियड म्हणजे 3 वर्ष. म्हणजे मित्रांनो, जर 10 लाख रुपयाची इलेक्ट्रिक व्हेइकल इलेक्ट्रिक 4 व्हीलर बनत असेल, तर त्यामध्ये 2.5 लाख रुपयांचे पार्ट इंडियाच्या म्हणजे डोमेस्टिक कंपन्याचे यूज करावे लागेल. आणि मित्रांनो, याचा उद्देश म्हणजे इंडियामध्ये एम्प्लॉयमेंट क्रिएट करणे आणि इंडियामध्ये इलेक्ट्रिक 4 व्हीलर डेव्हलप करणे. आणि मित्रांनो, 5 वर्षाच्या अंदर डोमेस्टिक व्हॅल्यू ॲडिशन 50% पर्यंत वाढवावा लागेल. म्हणजे मित्रांनो, 5 वर्षामध्ये जर कंपनी 10 लाख रुपयाची कार बनवत असेल, या 10 लाख रुपयाच्या कारमध्ये 5 लाख रुपयांचे पार्ट इंडियन कंपनीचे यूज करावे लागेल. असे मित्रांनो, इलेक्ट्रिक 4 व्हीलरसाठी गाईडलाईन आहे इंडियन गव्हर्नमेंटचे. जर या नवीन गाईडलाईनचा बेनिफिट घ्यायचा असेल तर. आतापर्यंत मित्रांनो, आपण अशा कंपन्यासाठी गाईडलाईन बघितल्या ज्या कंपन्यांना इंडियामध्ये प्रोडक्शन करायचे आहे. परंतु मित्रांनो, आताची गाईडलाईन जी आपण बघणार आहोत
ती त्या कंपन्यासाठी आहे ज्या कंपन्या इंडियामध्ये डायरेक्ट इम्पोर्ट करण्याचे बघत आहे। तर मित्रांनो, अशा कंपन्या जिचे कारचे प्राइस मिनिमम $35,000 आहे त्या कंपन्यांवर फक्त 15%चा टॅक्स लागू होईल। आणि मित्रांनो, त्या कंपन्या जर त्यांना इंडियामध्ये इम्पोर्ट करायचे असेल तर ते फक्त 8,000 युनिट्स पर इयर इंडियामध्ये इम्पोर्ट करू शकते जर त्यांना या नवीन गाईडलाईनचा बेनिफिट घ्यायचा असेल तर। आणि मित्रांनो, या गाईडलाईन फॉलो करून इंडियामध्ये मॅन्युफॅक्चरिंग करण्यास मर्सिडीज, स्कोडा ऑटो, हुंडई, किया यांसारख्या कंपन्या इंटरेस्टेड आहे। म्हणजे मित्रांनो, या कंपन्या इंडियामध्ये आपल्या इलेक्ट्रिक व्हेकल कार मॅन्युफॅक्चरिंग करण्यात इंटरेस्टेड आहे। चला आता मित्रांनो, आता आपण बघूया या गाईडलाईनचा इम्पॅक्ट आपल्याला कोणकोणत्या कंपन्यांवर पाहायला मिळू शकतो। म्हणजे सरळ या गाईडलाईनमुळे आपण कोणत्या कंपन्यांना स्टडी करू शकतो। तर मित्रांनो, सगळ्यात पहिले कंपनीचे नाव आहे संवर्धना मदरसन इंटरनॅशनल लिमिटेड। आणि मित्रांनो, मार्च 2025 नुसार प्रमोटर्सची होल्डिंग आहे 58.13%, FISची होल्डिंग आहे 12.42%, DISची होल्डिंग आहे 20.96%, आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 8.44%। आणि मित्रांनो, यामुळे आपण बॉश लिमिटेडला सुद्धा स्टडी करू शकतो। आणि मार्च 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 70.54%, FISची होल्डिंग आहे 6.09%, DISची होल्डिंग आहे 16%, आणि पब्लिकची होल्डिंग आहे 7.36%। आणि मित्रांनो, या अपडेटमुळे आपण एक्साइड इंडस्ट्रीज लिमिटेडला सुद्धा स्टडी करू शकतो। आणि मार्च 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 45.99%, FISची होल्डिंग आहे 11.60%, DISची होल्डिंग आहे 17.15%, आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 25.25%। मित्रांनो, यामुळे आपण भारत फोर्ज लिमिटेडला सुद्धा स्टडी करू शकतो। आणि मार्च 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 44.07%, FISची होल्डिंग आहे 16.08%, DISची होल्डिंग आहे 30.20%, आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 9.49%। आणि मित्रांनो, या अपडेटमुळे आपण सोना BLW प्रिसिशन फॉर्गिन्स लिमिटेडला सुद्धा स्टडी करू शकतो। आणि मार्च 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 28.02%, FISची होल्डिंग आहे 29.91%, DISची होल्डिंग आहे 34.43%, आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 7.62%। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इलेक्ट्रिक व्हेकलच्या मॅन्युफॅक्चरिंगसाठी इंडियन गव्हर्नमेंटने जे गाईडलाईन लॉन्च केल्या आहे त्या बघितल्या। आणि त्यामुळे आपण कोणत्या कंपन्यांना स्टडी करू शकतो ते पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितले। तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल। तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे। माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा। तर चला, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत टाटा, बाय बाय।